तसं नाही सांगितलं मी सरांना. मी बोलले की सर बोलले की होस्टिंगचा प्लॅन नाही घ्यायचा तुम्ही. बरं, नाही म्हणजे घ्यायचं. आहे आपल्याकडे ऑलरेडी. हां, ऑलरेडी आपल्याकडे आहे बोलले. ओके आहे. मग त्याचं कोण हां. आणि बरं, होस्टिंगचा प्लॅन आहे, त्याचे लॉगिन डिटेल्स सर तुम्हाला देतील, बरोबर? हो, असं बोलले सर. हां. आणि डोमेन नेम तुम्ही घेतलेला आहे का? नाही, डोमेन नेम पण ते सरच देणार आहेत. अच्छा, मग सरांनी एक दिलेलं आहे मला. अच्छा. मग ते टाकू का मी? नाही, प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? मला सर असे म्हणाले, की तुमच्या स्टुडंटपैकी एकानं डोमेन नेम होस्टिंग कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय, बट त्याला ते जमत नाहीये. सो तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना परत एकदा एक्सप्लेन करा, असे मला सर बोलले. हो, चालेल. सो जर तसा काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला डोमेन नेम आणि होस्टिंग नेम कनेक्ट करण्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल, तर मला सांगा. क्लिअर आहे का? पण मला ना एकदा लॉग इन पासून परत एकदा सांगतात का? म्हणजे होस्टिंग जर आपण टाकलं, होस्टिंग जर नंतर लॉग इन करण्यासाठी मी माझा मेल आयडी आणि पासवर्ड टाकू का? असं बोलू. ओके, ओके. मी रिपीट करतो का? सी, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का? नो सर. ओके. सी, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणतीही वेबसाईट बनवण्यासाठी काय काय गरजेचं आहे? एक म्हणजे होस्टिंग गरजेचं आहे, प्लस तुम्हाला डोमेन नेम गरजेचं आहे. हे क्लिअर आहे तुम्हाला? येस सर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला डोमेन नेम आणि होस्टिंग हे घेण्यासाठी आपल्याला कॉस्टिंग लागते, बरोबर? ती स्टार्टिंग होते फ्रॉम येस. 5K. ओके, म्हणजे तुम्हाला 5K पासून तुम्ही डोमेन नेम आणि होस्टिंग घेऊ शकता. दोन्ही तुमचं येऊन जाते त्याच्यामध्ये. ओके. आता कॉस्टिंग लावली, डोमेन नेम आणि होस्टिंग घेतलं. आता हे तुम्ही डिसाईड करा की हे तुम्ही तुमच्या लेवलला घेणार आहे का सर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे? ह्याच्याबद्दल मला आयडिया नाही. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. म्हणजे तुमच्याकडे डोमेन नेम आणि होस्टिंग पाहिजे आहे. ओके. आता प्रश्न राहिला की तुम्हाला हे परचेस करायचं आहे. परचेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर आपल्याला डोमेन प्रोव्हायडरच्या ह्याच्यावरती जावं लागतं. डोमेन प्रोव्हायडर कोण आहे? होस्टिंजर, बरोबर? सी, हा डोमेन नेम आणि होस्टिंग प्रोव्हायडर आहे आपल्या केसमध्ये. ओके. सो ह्याच्या साईटवरती आपण आलो. हे मी सगळं पुढचं काढून टाकतो. ओके. हा तुमचा डोमेन नेम होस्टिंग प्रोव्हायडर आहे. ओके, क्लिअर आहे? आता इथे आल्यानंतर आता तुम्ही मग तुमचा प्रश्न आहे का मी लॉग इन तुमचा प्रश्न असा आहे की लॉग इन डिटेल्स मी माझं टाकू का सरांचं टाकू, बरोबर? हो सर. येस. सो लॉग इन डिटेल हे तुम्ही कोणते टाकणार? तर ज्याच्या जो अकाउंटचा ओनर आहे तो. अकाउंट ओनर म्हणजे काय? ज्याने तिथे 5K पेमेंट केलेलं आहे डोमेन नेम आणि होस्टिंगसाठी. त्याचे मेल आयडीचं लॉग इन तुम्ही तिथे टाकायचं. आता ह्या केसमध्ये आपल्या केसमध्ये जर तुम्ही सरांचं यूज करणार असेल तर सरांचं लॉग इन डिटेल्स तुम्हाला यूज करायचं आहे मेल आयडीचं, बरोबर? सरांचं कोणतं आहे? आपलं हे वालं. ह्या मेलचे तुम्हाला लॉग इन डिटेल्स लागतील. जर जे मी यूज करतोय ते जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्हाला हे वाला लागेल, nmdprivatelimited@gmail.com. करेक्ट आहे? येस सर. येस. सो ह्याचे लॉग इन डिटेल्स तुम्हाला लागतील आणि तिथं गेल्यानंतर आता सपोज जर तुम्हाला हे यूज करायचं आहे तर ह्या केसमध्ये काय करायचं? तर सिम्पली तुम्हाला लॉग इन म्हणायचं. लॉग इन विथ जीमेल म्हणायचं. मी लॉग इन बोलतो. लॉग इन विथ जीमेल इथं ऑटोमॅटिकली येईल. आत्ता डायरेक्ट लॉग इन होऊन द्यायचं येईल, कारण की ह्या टॅबमध्ये मी ऑलरेडी लॉग्ड इन आहे. ओके. सो तर हे नसेल हवं तर तुम्ही कसं करू शकता? मी इनकॉग्निटो मोडमध्ये तुम्हाला दाखवतो की ज्यावेळेस मी लॉग इन म्हणतो त्यावेळेस मला इथं ते ऑप्शन विचारतं की लॉग इन विथ जीमेल. हे दिसलं तुम्हाला? इथे गुगलचं साईन आहे. सो ज्यावेळेस मी लॉग इन विथ जीमेल म्हणतो त्यावेळेस ते मला इथं जीमेलचा ID पासवर्ड विचारेल. तो मला टाकायचा आहे. त्याच्यानंतर
लॉग इन डिटेल्स बरोबर टाकल्यानंतर विंडो ओपन होईल कोणती, ही वाली. हे क्लिअर आहे निकिता? येस सर. ओके. आता दुसरी केस, जर तुम्ही स्वतःहून परचेस करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमचा पर्सनल ईमेल आय डी टाकायचा आहे. ओके, तिथे पर्सनल ईमेल आय डी टाकायचा, तिथे पर्सनल साइन अप करायचं, मग लॉग इन करायचं, मग तुम्ही पेमेंट करायचं आणि होस्टिंग डोमेन बाय करायचं आणि मग तो तुमचा पर्सनल मेल आय डी तुम्ही यूज करू शकता. क्लिअर आहे आता? काय डाऊट आहे का? हो सर, समजलं. येस, आधी नाही. तुम्ही हे क्लिअर करा की तुम्हाला तुमचं यूज करायचं आहे का सरांचं यूज करायचं आहे. मग जर सरांचं यूज करायचं असेल तर मग तुम्ही ते सरांचं यूज करा आणि तिथे डोमेन नेम होस्टिंग परचेस करून ते एकमेकांना कनेक्ट करा. हो सर, समजलं. ग्रेट. सो आपण आता पुढे जाऊयात. ओके. सो प्रिव्हियस लेक्चरचा कोण रिकॅप सांगेल का? फास्ट रिकॅप काय झालं होतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपलं? फुटर पाहिला होता आपण. फुटर पाहिला होता. ओके, आपली साईट कोणती आहे आपण साईट एकदा बघूयात. ही आपली साईट होती. होम पेज, अबाउट अस, सर्व्हिसेस, कॉन्टॅक्ट अस. फुटर पाहिला होता आपण, फुटर कसा बनवायचं ते. ओके. नेक्स्ट आपण हे कॉन्टॅक्ट अस वरती हा फॉर्म पण सबमिट केला होता. इथे आपण टेस्ट एंट्री टाकली होती. टेस्ट आणि इथं मी सबमिट केल्यानंतर काय होत होतं, टेलिफोन टाका प्रॉपर म्हणतात. ठीक आहे, ह्याला म्हणतात व्हॅलिडेशन. ओके. सो मी आता सबमिट करतो. स्टील ते म्हणते की टेलिफोन व्यवस्थित टाका. ओके. आता त्यानं सबमिट केलं आणि सबमिट केल्यानंतर हा मेल जो आहे तो आपल्याला मेल मिळून जाईल. लेट्स चेक मेल मिळतोय का. ओके. कॉन्टॅक्ट अस इन्क्वायरी एनएमडी फिल्म प्रोडक्शन मेल मिळते. आपण मेलचा फॉर्मॅट वगैरे सगळ्या गोष्टी सेट केलेल्या होत्या. ओके. सो हे गोष्ट तर प्रॉपरली वर्क होते. फुटर पण आपण पाहिला लास्ट लेक्चर. त्याच्यानंतर आपलं काय डिस्कशन झालं की आपण काय कशावरती काम करणार आहे, काय शिकणार आहे, काय डिस्कशन झालेलं आठवतंय का? HTML, CSS. Okay. Let's start on that. What is HTML? कोण सांगेल? Hypertext Markup Language. Hypertext markup language. Okay. What is CSS? कोण सांगेल? Cascading Style Sheet. Cascading, correct. Cascading style sheet. Okay. Now, आता ओके, HTML आणि CSS तुम्ही ह्याचं फुल फॉर्म सांगितलं. ओके. आता मी तुम्हाला लास्ट टाइमला एक एक्झाम्पल सांगितलं होतं. तुम्हाला सांगितलेलं आहे का ते आठवतंय का? HTML म्हणजे काय, एक रिअल टाइम एक्झाम्पल सांगितलं होतं. कोणाला आठवतं? म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. कोणाला आठवतंय? ठीक आहे. सो मी तुम्हाला एक HTML आणि CSS एक एक्झाम्पल सांगितलं होतं. पहिलं तर गोष्ट मी तुम्हाला एक
सिव्हिल म्हणजे जसं आपण रेसिडेन्शियल हाऊस तयार करतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डोमेन, होस्टिंग आणि वेबसाईट, त्याच्यामध्ये HTML म्हणजे काय तर स्ट्रक्चर असतं, जे आपलं बीम, कॉलम्सचं जे स्ट्रक्चर असतं ना, ते HTML आणि CSS म्हणजे डेकोरेशन, इंटेरियर डेकोरेशन आणि एक्सटेरियर डेकोरेशन असं तुम्ही म्हणू शकता. एक नंबरचं एक्झाम्पल तर ते होतं. दुसरं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही असं समजून घ्या, एक तुम्हाला आपल्या मेडिकल फील्डमधले पण म्हणजे बायोलॉजिकल फील्डमधले एक्झाम्पल देतो. HTML म्हणजे स्केलेटन. स्केलेटन म्हणजे काय तर हाडाचा सापळा. हाडाच्या सापळ्यामध्ये काय काय असतं, फक्त बोन्स असतात आणि ते एकमेकांना कनेक्ट केलेले असतात, बरोबर. कवटी असते, पाय असतात, पण सगळं बोन्सच्या रूपात असतं. ओके. आणि CSS म्हणजे काय, CSS म्हणजे जे त्याच्यावरचं ब्लड आणि माउस आणि स्किन जे आहे, ओके, हे म्हणजे CSS. HTML म्हणजे स्केलेटन, CSS म्हणजे ब्लर, माउस आणि जी स्किन आहे ते. ओके. म्हणजे डेकोरेशनचा पार्ट जो आहे तो CSS करतोय. त्या स्केलेटनला प्रॉपर एक आयडेंटिटी देण्याचं काम करतोय CSS. आणि HTML म्हणजे प्रॉपर हाडांचा सापळा. ओके. आता तुमची एक बॉडी तयार झाली. JS म्हणजे काय, जावा स्क्रिप्ट. ओके. जावा स्क्रिप्ट हा तुमचा ॲक्च्युअल म्हणजे आत्मा असं समजून घेतो. जावा स्क्रिप्टच्या मदतीनं आपण काय करतो, जे काय ॲनिमेशनच्या गोष्टी आहेत, जसं की आता इथं बघा, इथं मी बोलतोय तर इथे एक एक माईकचा जो साऊंड आहे तो तिथे हलतोय, बरोबर आहे. दिसतंय सगळ्यांना इथे हलतोय तो, इथे बघा इथे. किंवा मी होवर केल्यानंतर काही गोष्टी इथे येत आहेत. ओके. सो इथे बघा, इथे पण माझा माईक हलतोय. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी JS न कंट्रोल केलेल्या असतात. ओके. ज्या ज्या ॲनिमेशन रिलेटेड गोष्टी आहेत वेबसाईटमध्ये त्या सगळ्या JSनं कंट्रोल केलेल्या असतात. ज्या डिझायनिंगच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या CSSनं कंट्रोल केलेल्या असतात. आणि जे स्ट्रक्चर असतं तुमच्या पेजचं, वेब पेजचं, ते सगळं HTML कंट्रोल केलेलं असतं. सो मेडिकल फील्डचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला ह्या गोष्टी इझिली समजतील. ओके. HTML म्हणजे स्केलेटन, CSS म्हणजे जे काय ब्लड, माउस आणि स्किन आहे ते डेकोरेशनचा पार्ट, आणि JS म्हणजे आत्मा, म्हणजे ते हलण्याच्या जी गोष्टी, पूर्ण बॉडी किंवा वेब पेज जे हलतं ना ते JS मुळे हलतं. क्लिअर आहे तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला, डिफरन्स बिटवीन HTML, CSS अँड JS. Yes, sir. ओके. नाव मुव्हिंग फॉरवर्ड. आता काय करू शकतो, आता जसं की आपण निकिताशी पहिल्यांदा बोललो होतो की निकिता VS कोडवरती काम करते आणि जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते रन करते कशावरती, लोकल सर्व्हरवरती, तू झॅम्प वगैरे यूज करते ते. ओके. सो आता HTML, CSS आणि JS आपण कुठे रन करू शकतो, हा एक मेन क्वेश्चन, बरोबर. तर आपण HTML, CSS, JS हे दोन्हीकडे रन करू शकतो. कशावरती, ब्राउझरवरती पण रन करू शकतो आणि इकडे लोकल होस्टला पण रन करू शकतो. तर तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला कुठे करायचं आहे त्यानुसार मी तुम्हाला शिकवेन. लोकलला शिकायचं आहे का डायरेक्ट सर्व्हरला शिकायचं आहे. लाईव्ह सर्व्हरला. लाईव्ह सर्व्हरला शिकायचं आहे, ठीक आहे, चला. तर आपण सुरुवात करूया. आता लाईव्ह सर्व्हरला आपण HTMLचं एक पेज बनवणार आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण CSS ॲड करणार आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण JSचे सुद्धा काही एलिमेंट्स ॲड करणार आहे. सो लाईव्ह सर्व्हरला म्हणजे मला इथे शिकायचं आहे. ओके. सो आपण एक प्रोफाईल तयार करूयात. ओके. आपण एक पेज बनवूयात AMD फिल्म प्रोडक्शनच्या अंडर. कोणतं पेज बनवायचं सांगा. ते पेज आपण HTML आणि CSSनं बनवायचं. हे वर्डप्रेसमधनं आपण बनवणार नाही, हे प्युअरली आपण HTML आणि CSSनं बनवणार आहे. ज्याच्यामध्ये हा हेडर सुद्धा हा नसेल, हेडर त्याचा वेगळा असेल, फुटर वेगळा असेल, पेज पूर्ण ते वेगळं असेल, एक लँडिंग पेज टाईप ते असेल. कोणतं बनवायचं पेज, काय आठवतं तुम्हाला, एक सर्व्हिस घेऊया आपण. ती सर्व्हिसेसचं पेज आपण ह्यानं बनवूयात, HTML आणि CSSनं बनवूयात. ओके. जसं की म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन, कॉर्पोरेट अँड प्रमोशनल व्हिडिओ, डॉक्युमेंटरी फिल्मिंग,
चला, म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शनचा आपण पेज आहे ना, ते HTML बनवूया. ओके, आता सी, आता आपण सगळ्यात आधी समजून घेऊयात की HTMLचं जे पेज आहे त्याचं एक्सटेन्शन काय राहतं, तर .htm or .html ह्या नावानं तुमचं पेज बनलं पाहिजे. ओके, CSSचं पेज .css, JSचं पेज .js ह्या नावाने तुमचे पेजेस बनले पाहिजे. सो आता मला जे माझं पेज आहे ते पेज मला बनवायचं आहे कुठे, तर अंडर ह्या माझ्या डोमेनच्या अंडर, की आता इथं स्लॅश येणार आणि इथे येणार म्युझिक डॅश व्हिडिओ डॅश प्रोडक्शन, असं ते इथे येणार म्युझिक डॅश व्हिडिओ डॉट प्रोडक्शन. आता ते पेज दिसत नाही त्यामुळे इथं मॅसेज येते उप्स पेज कांट बी फाउंड. आणि हे पेज मी वर्डप्रेसमध्ये पण बनवू शकतो आणि मी HTML CSS मध्ये पण बनवू शकतो. तर आत्ताचं जे पेज आपण बनवणार आहे ते वर्डप्रेसमध्ये बनणार नाही. त्याच्यामुळे जे वर्डप्रेसचे एलिमेंट्स आहेत, जसं की हा फुटर आहे, हा बॉटम फुटर आहे आणि हा हेडर आहे, हे त्या पेजला नसणार आहे. ते पेज पूर्णपणे डिफरंट राहील. ओके, सो ह्या URL मला पेज बनवायचं आहे. सो मला HTMLचं पेज बनवलं पाहिजे अंडर nmbfilmproduction.in. सो या कुठे आपलं ते होस्टिंग फाईल मॅनेजर, तिथे या. माझ्याकडं वेबसाईट्स आहेत, कोणकोणते वेबसाईट आहेत त्याच्यामधली मला NMD फिल्म प्रोडक्शनच्या डॅशबोर्डला जायचं आहे. डॅशबोर्डला आलो मी, फाईल मॅनेजरमध्ये यायचं आहे. फाईल मॅनेजरला आलो, आता इथे येतं ते टोटल. ओके, पब्लिक _HTML म्हणजे जे आपलं डोमेन आहे त्याच्या आत. ओके, सो मी आलो इथे आणि हे जे HTMLचं स्ट्रक्चर आहे ना, हे HTMLचं स्ट्रक्चर मी ॲज इट इजच ठेवलेलं आहे. ओके, आणि इथं मी काय करतो, एक फोल्डर बनवतो. ओके, एक फोल्डर बनवतो ज्याला मी नाव देतो म्युझिक स्लॅश व्हिडिओ स्लॅश प्रोडक्शन. ओके, हा मी फोल्डर क्रिएट केला. किंवा आपण त्याला म्हणूया, एक काम करूया, आपण त्याला लँडिंग पेज म्हणूया, सिंपल. ओके, लँडिंग पेज हे आपलं एक लँडिंग पेज राहील की जिथं युजर येईल म्हणून एक मी फोल्डर बनवतोय. ओके, माझा फोल्डर बनला. आता मला इथे एक फाईल बनवायची, त्या फाईलचं नाव ते राहील म्युझिक डॅश व्हिडिओ डॅश प्रोडक्शन हॅलो HTML. येस, सर, तुमची स्क्रीन दिसत नाहीये. सगळ्यांना दिसते माझी स्क्रीन? येस सर. तुम्हाला का दिसत नाहीये? मी रिशेअर करतो. स्टॉप प्रेझेंटिंग, मी परत एकदा रिशेअर करतो स्क्रीन. स्क्रीन दिसते तुम्हाला आता? हो सर. सगळ्यांना स्क्रीन दिसते? थम्सअप करा. ओके, नागेश शिंदे, काय डाऊट आहे तुमचा? हा नागेश शिंदे, डाऊट सांगा. तुम्ही हँड रेज केलेला आहे. आय थिंक त्यांना थम्सअप करायचं होतं. हो सर, ओके, हँडसअप झालं. ठीक आहे. चालेल. ओके, सो आपण आता काय करूयात, आपण तिथे येऊयात परत आपल्या इथे. सी, म्युझिक व्हिडिओ डॉट प्रोडक्शन HTML ही फाईल आपण तयार केली. हिला मी इथं सेव्हचं बटन आहे, सेव्ह म्हणतो आणि हे क्लोज करतो. आणि त्या फोल्डरच्या आत तुम्ही बघू शकता की म्युझिक स्लॅश व्हिडिओ डॅश प्रोडक्शन डॅश HTML असं ते HTMLचं जी फाईल आहे ती क्रिएट झालेली आहे. ओके, आता मला CSS ची फाईल लागेल, बरोबर. सो मी इथं CSS ची फाईल पण क्रिएट करून घेतो.
न्यू फाईल, मी त्याला नाव देतो लँडिंग पेज CSS डॉट लँडिंग पेज स्टाईल, ह्याला शक्यतो आपण स्टाईल म्हणतो बरोबर, CSS. सो मी ह्या नावाने एक CSS ची फाईल इथे बनवली, सेव्ह केली आणि क्लोज केली, आली लँडिंग पेज स्टाईल CSS. आता मी इथं अजून एक JS ची फाईल बनवतो, न्यू फाईल लँडिंग पेज स्क्रिप्ट, ह्याला आपण काय शक्यतो म्हणतो, स्क्रिप्ट म्हणतो, SCRIPT script.js. ही माझी JS ची फाईल राहील आणि क्लोज केली. माझ्या तिन्ही फाईल आल्या. ओके, आता जे तुम्हाला मी सुरुवातीला एडिटर सांगितले होते ना, आपल्याला त्या एडिटरचा आता यूज करायचा आहे, कारण इथं मी डायरेक्ट एडिट करू शकतो, पण इथे तुम्हाला HTMLचं स्ट्रक्चर वगैरे जे आहेत ना ते प्रॉपर तुम्हाला इथे दिसणार नाहीत. ओके, सो आपण प्रॉपर एडिटरचा जो आहे तो यूज करूयात, त्याच्यामध्ये कोड लिहूयात आणि तो कोड इथे कॉपी पेस्ट करूयात. ओके, सो माझ्याकडे एडिटर कोणता होता, Notepad++ आपण डाउनलोड केला होता, आठवते सगळ्यांना. सो मी इथं हा एक क्रिएट केला होता. ओके, आता मी काय करतो, तर जी माझी फाईल आहे, काम कसं करतात ते तुम्हाला सांगतो. जसं माझं फोल्डर तिथं आहे ना, तसंच फोल्डर मला इथे सुद्धा बनवायचं आहे. सी, इथं मी एक फोल्डर बनवतो, ज्याचं नाव देतो लँडिंग पेज. ओके, लँडिंग पेज असं माझा फोल्डर आहे तिथं बरोबर, आणि त्या 3 फाईली माझ्या इथं डाउनलोड करायच्या मला. सो मी इथे येतो आणि ह्या तिन्ही फाईलला मी डाउनलोड करतो. पहिली फाईल लँडिंग पेज JS, दुसरी फाईल CSS डाउनलोड इट, तिसरी फाईल ह्याला पण डाउनलोड. ओके, आता सांगायचा उद्देश काय की तुम्ही चेंजेस जे आहेत ते डायरेक्ट इथे पण करू शकता एडिट म्हणून, किंवा तुम्ही खाली डाउनलोड करून पण करू शकता, पण मी तुम्हाला दोन्ही गोष्टी एक्सप्लेन होतील म्हणून मी त्यांना डाउनलोड करतोय. ठीक आहे, तुम्हाला प्रॉपर गोष्टी एक्सप्लेन होतील, एडिटरचा पण वापर करायला जमेल, त्यामुळे तुम्हाला तसं होतं. इथे बघा, हे तर तिन्ही फाईल आल्या, कट मारल्या, त्या फोल्डरमध्ये मी पेस्ट केल्या. लँडिंग पेजचं कुठं गेलं, ओके, लँडिंग पेजचा माझा फोल्डर, इथे मी त्या तिन्ही फाईल हे केलं. आता जी माझी म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शनची फाईल आहे ना, तिला मी सिम्पली एडिट विथ Notepad++ करतो, तर माझी ती फाईल इथे एडिट होईल. आणि मी आता काय करतो, सिम्पली ChatGPT वरती जातो आणि ChatGPT ला काय म्हणतो की write HTML structure code, HTML page structure code, okay, and connect CSS file and JS file to it. काय मी ChatGPT म्हणलं की मला स्ट्रक्चरचा आधी कोड द्या, स्ट्रक्चरचा कोड दिल्यानंतर त्याला एक माझी CSS ची फाईल आहे ती कनेक्ट करायची, JSS ची फाईल आहे ती कनेक्ट करायची, त्याचा मला एक कोड द्या. तर हा कोड मला इथं लिहून देईल. ओके, सो बेसिक आपला जो कोड आहे स्ट्रक्चरचा तो इथं आलेला आहे. मी याला सिम्पली कॉपी करतो आणि माझ्या HTML पेस्ट करतो. हे प्रॉपर दिसण्यासाठी मी तुम्हाला इथं आणून तिथं जर पेस्ट केलं असतं तर तिथे मे बी हा दिसला नसतं, दाखवतो ते पण. सपोज जर मी लाईव्ह सर्व्हरवरतीच हे काम केलं असतं ना, एडिट म्हणतो, तर लाईव्ह सर्व्हरवरती पण मे बी दिसतं इथे पण. सी, फॉन्ट्स वगैरे वेगवेगळ्या जो कलर कॉम्बिनेशन आहे ना ते दिसते. सो लाईव्ह सर्व्हरवरती पण तुम्ही चेंज करू शकता, किंवा इथे खाली पण तुम्ही इथं चेंज करू शकता. ओके, सो मी
खाली करतोय, आता खाली घेतलंय तर खाली करतो. खाली म्हणजे कुठं? माझ्या लोकल पीसीला. ओके, हे समजून घ्या. ओके, सो मी इथं चेंज करतो. वेलकम टू, इथे H1 आहे बघा. आता हा कोड जो आहे ना, हा कोड आधी आपण समजून घेऊयात. कोड काय आहे? कोड बघून घ्या की हा पहिला जो आहे हे स्ट्रक्चर आहे डॉक टाईप HTML. ओके, त्याच्या आत HTMLचा टॅग आहे, त्याच्यामध्ये लँग्वेज इंग्लिश आपण वापरत आहोत. हा हेडरचा पार्ट आहे, हेड टॅग. ओके, हा हेडरचा पार्ट आहे. ह्याच्या आत काय काय राहणार? ह्याच्या आत स्क्रिप्ट राहणार, स्टाईल राहणार. आता जी स्क्रिप्ट आहे ती ना खाली बॉडीच्या सेक्शनमध्ये दिलेली आहे इथे, पण आपण स्क्रिप्ट जी आहे ती स्क्रिप्ट आपण नेहमी हेडरमध्ये ठेवणार. बॉडीमध्ये पण ठेवू शकतो, बट हेडरमध्ये नेहमी स्क्रिप्ट आपल्याला ठेवायची आहे. हा बॉडीचा पार्ट जो आहे तो तुम्हाला व्हिजिबल राहतो. जो स्क्रीनमध्ये आहे, एखादं पेज असेल सपोज, हा जो इथून बघा, इथून जो पार्ट आहे ह्या रेड लाईन पासून आहे का नाही इथपर्यंत, ह्या इमेज पर्यंत हा तुमचा हेड राहतो. हेडरचा पार्ट सगळा इथे राहतो. ओके, आणि इथून तुमची जी आहे ती बॉडी ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट होते. इथून तुमची बॉडी स्टार्ट होते, इथपर्यंत बॉडी राहते आणि इथं तुमचा फुटर राहतो. ओके, सो मला चेक करू द्या वर्डप्रेसच्या स्ट्रक्चरमध्ये बॉडी कसं केलंय त्यांनी. हेडर ठेवलाय त्यांनी, हेडर सेपरेट ठेवलाय, पण बॉडी बॉडी जी आहे ना, बॉडी जी आहे ती इथून स्टार्ट होते आणि इथून संपवली वर्डप्रेसमध्ये. ठीक आहे, सो आपण तसाच कन्सेप्ट फॉलो करूयात. इथं हा रेडची ही जी रेड लाईन आहे इथून बॉडी स्टार्ट होते आणि इथं बॉडी संपते. ओके, आणि हा जो आहे व्हाईटवाला पॅच, हा हेडर आहे. हेड आणि हेडरमध्ये डिफरन्स आहे. ओके, सो जी बॉडी आहे तो रेड लाईन पासून आपली स्टार्ट होणार आहे. ओके, आणि हा जो हेड आहे ह्याच्यामध्ये कोड राहतात, जे कोड फक्त ब्राउझरला व्हिजिबल राहतात, ह्युमन आयला व्हिजिबल राहत नाही. सो आपले टायटल काय असणार आपलं? म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन, म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन NMD फिल्म प्रोडक्शन, हे आपलं कंपनीचं नाव आहे. ओके, आता इथं लिंक करायचे आपल्याला. रिलेशन काय आहे? स्टाईल शीट, आणि पाथ काय आहे? style.css, म्हणजे त्याच फोल्डरमध्ये आहे ना जिथं आपली ही फाईल आहे HTMLची, तिथंच ती स्टाईलची पण फाईल आहे. बरोबर, सो पाथ म्हणजे तो नुसतं नाव द्यायचं फक्त याचं. ओके, सो मी कॉपी करतो आणि त्याचं नाव देतो. तिथे नाव काय राहणार याचं? हे वालं लँडिंग पेज स्टाईल CSS. ओके, आणि JSच्या फाईलचं पण नाव द्या. F2 कॉपी, JSच्या फाईलचं जे नाव आहे ते नाव इथं द्या. ओके, म्हणजे हे दोन्ही फाईल ज्या आहेत त्या कनेक्ट झालेल्या आहेत. ओके, आता वेलकम टू माय वेबसाईटच्या ऐवजी वेलकम टू म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन सर्व्हिस, किंवा तुम्ही फक्त इथं म्हणू शकता म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन सर्व्हिस असं म्हणू शकता. आपण सर्व्हिसेसचं पेज बनवतोय ना, आणि बेसिक त्यांनी P टॅगमध्ये कोड टाकलाय. आता हे झालं. आता हे दिसतं कसं? ब्राउझरवरती दिसणार कसं ते तुम्हाला दाखवतो. सिम्पल, हे नुसतं तुम्हाला ओपन डबल क्लिक मारायचं हे असं दिसेल. हे लोकल होस्टला आहे, आता लोकल सर्व्हरला आहे, असं दिसेल म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन सर्व्हिस. ओके, सो तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की 3 पार्टमध्ये गोष्टी काम करतात. कसं? सुरुवातीला HTMLचा टॅग असतो, नंतर टॅग कोणता असतो? हेड येतो, बरोबर, नंतर येते बॉडी. ओके,
आणि बॉडीच्या आत तुम्ही हवंतच हे ठेवू शकता, फुटर ठेवू शकता किंवा बाहेर ठेवू शकता ॲज पर युअर चॉईस. मग होती बॉडी क्लोजचं क्लोजिंगचा टॅग हा आहे. नंतर होतं हेड, इथंच हेड क्लोज होतो, हेड इथंच क्लोज होतो. ओके. नंतर बॉडी स्टार्ट होते, बॉडी क्लोज होते आणि नंतर HTML क्लोज होतं. हे बेसिक तुमचं स्केलेटन आहे, हे तुमचं स्ट्रक्चर आहे HTML पेजचं. ओके. त्यानुसार आपण हे स्ट्रक्चर इथं बनवलेलं आहे. ओके. आता मी काय करतो, मला बॉडीच्या आत एक पेज आत तुम्हाला थोडं डिझाईन इमेज वगैरे टाकायचं असं. ओके. सो मी एक लेआउट बनवतो याचं. ओके. सो मी ChatGPTला सांगतो की मला लेआउट बनवून दे. ओके. थँक्स फॉर द पेज, थँक्स फॉर द कोड. नाव I want to create one service page layout. In that I want banner, मला बॅनर पाहिजे, इंट्रो टेक्स्ट. ओके. I want banner, intro text in two column layout. ओके. त्याच्यानंतर मला काय पाहिजे, इंट्रो टेक्स्ट इन 2 column लेआउट मध्ये भेटलं मला. नंतर काय हवं, मग त्याच्या खाली काउंटर in 4 column layout. त्याच्या खाली मला काय पाहिजे, फीचर कार्ड्स in 4 column layout. आणि त्याच्यानंतर मला काय पाहिजे, CTA सेक्शन, CTA फुल विड्थ सेक्शन. ओके. आणि त्याच्या खाली मला काय पाहिजे, फुटर. ओके. प्रोवाइड मी these things. CSS should be separate. JS should be separate. And HTML should be separate. आता हे पूर्ण ते लेआउट बनवेल. आपण एकदा चेक करूया लेआउट कसं ते बनवतात. त्यानं आधी सगळ्या आपल्या रिक्वायरमेंट्स घेतल्या. आता त्याला आपल्या फाईलचं नाव माहित नाहीये, त्यामुळे त्यानं index.html घेतली, काय प्रॉब्लेम नाही. ओके. अशा पद्धतीनं त्यानं प्रॉपर जे लेआउट आहे ते बनवलेलं आहे. फुटर पण त्यानं बनवलेलं आहे HTML मध्ये. CSSच्या गोष्टी पण त्यानं इथं बनवलेल्या आहेत. ओके. बनवतोय तो अजून CSS पण. ठीक आहे. त्याच्या खाली तो JS ची काही स्क्रिप्ट पण लिहित आहे. बरोबर. सो त्यांना अशा पद्धतीनं आपल्याला लेआउट दिला. आता आपल्याला ह्यातलं जे पाहिजे तेवढंच फक्त उचलायचं. जसं की आपल्याला बॉडीच्या आतला कॉन्टेंट पाहिजे, फक्त बॉडीच्या आतली गोष्ट. तर बॉडीच्या आतलं बॅनर सेक्शन वगैरे जे मी सांगितलं होतं ते त्यानं बनवलेलं आहे. सो बॉडीपासून घेतलंय का मी, बॉडीच्या आतलं फक्त घेतलेलं आहे, बॉडी क्लोजिंग नाही घेतलं. सो मी हे कॉपी करतो आणि माझ्या बॉडीच्या आतमध्ये मी टाकून देतो ह्या सगळ्या गोष्टी. ओके. आणि ह्याला मी सेव्ह केलं. आता मी फाईल ओपन करतो. कोणती फाईल ओपन करणार, माझी CSS वाली फाईल ओपन करतो. इथं दुसरीकडे CSS प्लस मी फाईल माझी ओपन करतो JS वाली पण.
ओके, मी माझ्या दोन्ही फाईली ओपन करून टाकला. आता जे CSS चा कोड आहे तो मी CSS च्या फाईलमध्ये टाकणार, त्याला सेपरेट मागितलं होतं मी कोड, बरोबर. तुम्हाला त्यानं CSS चा कोड दिलेला आहे. ओके, तो मी CSS च्या फाईलमध्ये पेस्ट करणार. ह्याला मी सेव्ह केलं. त्यानं मला JSS चा कोड दिलेला आहे, JS चा. सो मी JS चा कोड कॉपी केला आणि तो मी इथं पेस्ट केला. ओके, ह्याला मी सेव्ह करतो. ओके, सगळे कोड आलेले आहेत. आता आपण आपलं पेज चेक करूया एकदा, परत एकदा. पेज कुठे आपलं, ते फोल्डरमध्ये. हां, इथे डबल क्लिक करतो. सी, अशा पद्धतीचं दिसतंय पेज. आवर प्रीमियम सर्व्हिसेस, वी डिलिव्हर क्वालिटी अँड व्हॅल्यू टू युअर बिझनेस. त्याच्यानंतर अबाउट आवर सर्व्हिस. ठीक आहे. त्याच्यानंतर हा काउंटर, 4 सेक्शन दिले त्यानं मला इथे. फीचरचे 4 कार्ड दिले, हे बघा 4 कार्ड दिलेले आहेत. CTA बटन दिलं, खाली फुटर दिला. ओके, अशा पद्धतीनं त्यानं आपल्याला स्ट्रक्चर बनवून दिलेलं आहे. सर्व्हिसेसची जी इमेज आहे ती इमेज तिथं लोड नाही झालेली, ती इमेज आपण इथे ॲड करू. पण त्यानं सिंपल असं एक चांगलं स्ट्रक्चर आपल्याला बनवून दिलेलं आहे. इथपर्यंत तुमच्या सर्वांना समजले का? सगळ्यांना समजले? ओके, सो आता आपण काय करणार, आता हा जो कोड आहे हा कोड आपण लाईव्ह ह्याच्यावरती टाकू. आधी एक इमेज वगैरे पण लागेल आपल्याला. सो आधी कोड लाईव्ह ह्याच्यावरती करू. आता इथून पुढचं काय करूयात माहिती आहे का आपण, इथून पुढचं जे कोडिंग आहे ते आपण लाईव्ह सर्व्हरवरती करूयात. आपल्याकडे स्ट्रक्चर आलेलं आहे, त्याच्यानंतर आता फक्त कंटेंट वगैरेच टाकायचं आहे. सो लाईव्ह सर्व्हरवरती पण दिसतंय ते, म्हणजे कलरनं ते डिफरन्शिएट होते टॅग्स वगैरे. सो इथून पुढचं कोडिंग जे आहे ते सगळं आपण लाईव्ह सर्व्हरवरती करूयात. असं लोकलला घेऊन परत ते खाली डाउनलोड करणं, परत अपलोड करणं, याच्यामध्ये टाईम खूप वेस्ट होईल. सो आपण काय करूयात, ह्या तिन्ही फाईली आपल्या लाईव्ह सर्व्हरवरती अपलोड करूयात. तिथे आपण ते पेज, राहिलेलं पेज पुढचं सगळं डेव्हलप करूयात. मी लोकलला का घेतलं, त्याच्या मागं रिझन हे होतं की तुम्हाला फक्त समजावं की हे काम लोकलला पण होतं आणि लाईव्ह सर्व्हरवरती पण होतं, हे समजण्यासाठी मी लोकलला घेतलं. पण आता आय थिंक तुम्हाला आयडिया आलेली आहे की गोष्टी कशा पद्धतीनं वर्कआउट होतात. सो सगळ्या गोष्टी मी आता अप करतो आपल्या लाईव्ह सर्व्हरवरती. क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर असेल तर एकदा थम्सअप करा सगळ्यांनी, म्हणजे आपण नेक्स्ट प्रोसेसला सुरुवात करूया. सर्वांना क्लिअर असेल तर थम्सअप करा, म्हणजे आपण सुरुवात करूयात. 2च थम्सअप आले, म्हणजे बाकीचे अनक्लिअर आहेत आयडियापासून, काय नक्की चाललंय ते. हो तरी म्हणा, करा, नाहीतर मग काय परत सांगा, काहीतरी बोला, नाहीतर गाडी पुढे निघून जाईल. हॅलो सर, ऍक्च्युली माझी स्क्रीन ना दिसत नाही, म्हणजे मध्ये मध्ये दिसत नाहीये स्क्रीन. मे बी नेटवर्क इश्यू, त्यामुळे थोडं समजलं नाहीये मला. जर रेकॉर्डिंग भेटेल ना सर? रेकॉर्डिंग तर आहे, रेकॉर्डिंग अपलोड होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चालेल. अजून कोण आहे का ज्यांना रत्नासारखा प्रॉब्लेम होतोय, इश्यू होतोय का? अजून कोण आहे का? बोला, नाही बोललं तर सगळ्या गोष्टी पुढे निघून जातील बरं का, मी आत्ता सांगतो. कोडिंगचा पार्ट असल्यामुळे तो थोडंसं डोक्यावरनं पण जात असेल, बट थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर ह्या गोष्टी पण होऊन जातील. ठीक आहे, ह्याच्यामुळेच आपण वर्डप्रेस प्रेफर करतो. आता मला सांगा, वर्डप्रेस सोपं वाटते का हे सोपं वाटते? कारण जे पेज आपण बनवलेलं आहे ते अजून रिस्पॉन्सिव्ह नाही आहे. सपोज जर मी रिस्पॉन्सिव्हला गेलो तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होत असणार. सी, अच्छा, त्यानं कोड तर दिला. ॲक्च्युली आपण ChatGPT पासून घेतला कोड, त्याच्यामुळे त्यानं तुम्हाला पेज रिस्पॉन्सिव्ह तरी करून दिलं, पण शक्यतो हे रिस्पॉन्सिव्ह पण नसतं. ठीक आहे, हे तर आपल्याला स्वतः करावं लागतं, हे स्वतः करावं लागतं. स्टील त्यानं स्लायडर जे आहेत ते तर रिस्पॉन्सिव्ह दिलेलं नाही, तिथे स्लायडरमध्ये दिलं पाहिजे गोष्टी. ओके,
सो सोपं काय वाटतं, HTML सोपं वाटतंय का वर्डप्रेस वाटतंय? वर्डप्रेस. मला पण वर्डप्रेसच वाटतं सोपं नेहमी, कारण वर्ड ह्याच्यामध्ये कधी काय प्रॉब्लेम येईल ना आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. सो तुमच्या सगळ्यांना समजले असं मी कन्सिडर करतो आणि आपण सगळं ते अप करूयात आपल्या सर्व्हरवरती. कुठे आपला सर्व्हर? इथे आहे आपलं सर्व्हर. सगळ्यात पहिल्यांदा आपण HTMLचं पेज इथं अपलोड करणार आहे. सो मी काय करतो, हे तिन्ही पेजेस जे आहेत ना, हे तिन्ही पेजेस मी डिलीट मारून टाकतो आणि जे खाली बनवलेले पेजेस आहेत ना ते अप करतो. तिन्ही पेज डिलीट झाले. अपलोड फाईल, त्याच्या आतलं जे लँडिंग पेजच्या आतल्या जे 3 फाईल आहेत त्या मी अपलोड मारतो वरती. आल्या 3 फाईली. आता म्युझिक फिल्म प्रोडक्शन .html ची फाईल ओपन करायची. ती कशी करायची आपण? इथे नाही, जो आपला NMD फिल्म प्रोडक्शनचं पेज आहे. आता म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन काय आहे? म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन .html. इथं तुम्हाला .html म्हणायचंय. आता तुमचं ते पेज जे आहे ते ओपन होईल. पण नाही होलं. का नाही झालं? त्याच्या मागं रिझन आहे की आपण ते फोल्डरच्या आत बनवलं. लँडिंग पेजचा फोल्डर आहे ना, सो ते फोल्डरच्या आत बनल्यामुळे इथं तुम्हाला तो पाथ पण टाकला पाहिजे, लँडिंग पेज. आता ओपन होईल ते. ओके. आता तुमचं ते लाईव्ह सर्व्हरला असं पेज बनलं. आता जे काय आपलं राहिलेलं काम आहे ना ते सगळं काम आपण इथे करूयात. ओके. सो या मग आता एडिटरमध्ये हे मी क्लोज करतो, हे क्लोज करतो. सगळं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुमचं. आता ह्याच्यामध्ये येऊन थोडंसं एडिटिंग करूयात आपण. जसं की आवर प्रीमियम सर्व्हिसपेक्षा आवर म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन सर्व्हिस असं लिहा. ओके. ही सर्व्हिस. आता मी काय म्हणतो त्याला, आता मी इथं जेमिनी ओपन करतो. जेमिनीला काय म्हणतो, राईट 2 lines ऑन दिस. आता जेमिनी 2 लाईन आपल्याला लिहून देईल. ते कॉपी करायचं. मी असं का केलं इकडं जेमिनी तिकडं ChatGPT? तर त्याच्या मागं रिझन काय आहे की हे जे असतात AIचे, जे त्यांचं कसं आहे की ते ट्रेन होत असतात ना. सो मला ChatGPTला कोडिंगसाठी ठेवायचं आणि कॉन्टेंटसाठी जेमिनीला ठेवायचं. त्याच्यासाठी मी तो चेंज केला. ठीक आहे. अशी काही रिक्वायरमेंट नाही आहे. तुम्ही पाहिजे तसं दोन्ही गोष्टी एकाला पण सांगू शकता. बट मी थोडासा दोघांना पण वेगवेगळं ठेवलं, म्हणजे मला पण ते कोडिंग आणि कॉन्टेंट करताना प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सो मला इथे एक इमेज ॲड करायची. तुम्ही इथं डायरेक्ट पार्ट टाकतो एखाद्या इमेजचा. फिल्म प्रोडक्शन सर्व्हिसची इमेज मला हवी ना. माझ्याकडे इमेज आहे का ऑलरेडी? आता मी काय करतो, मी गुगललाच म्हणतो, ह्यालाच म्हणतो एखादी इमेज बनव. ठीक आहे. क्रिएट 1 फिल्म प्रोडक्शन image in which one director is checking the screen and hero and heroine doing acting in front of the camera. Create lightweight image in JPG
फॉर्मॅट. ओके. सो मी असं त्याला इन्स्ट्रक्शन दिलं जेमिनीला आणि बघू तो काय करतोय का नाही. नाही केलं तर दुसरीकडनं घेतलं पाहिजे आपल्याला. टाइम घेतोय तो. ओके. चांगली बनवली इमेज. आवडली का सगळ्यांना? मला तर आवडली बाबा. सो मी आता ह्याला डाउनलोड करतो. आता इथं प्रॉब्लेम काय होईल ना, हे डाउनलोड करताना आहे ना, हे डाउनलोड करताना मोठी साईज दिलं. हे बघा 5 MB ची इमेज डाउनलोड करून देतोय. मला एवढ्या मोठ्या इमेजची काही गरज नाहीये. 5 MB ची इमेज वेबसाईटवर टाकायची म्हणजे प्रॉब्लेमच आहे ना आपल्याला. सो एवढी मला हेवी इमेज नको. तुम्ही इमेज बघू शकता. हे खूप मोठी इमेज देणार तो. एवढ्या इमेजची आपल्याला गरज नाहीये. खूप मोठी इमेज झाली. लाईट वेट बोललो होतो त्याला 5 MB ची इमेज दिली. तुम्हाला एवढी इमेज नकोय. ही मी डिलीट करतो. एकच मिनिट थांबा. ओके. सो काय करायचं आपल्याला आता. मी काय करतो, ह्याला इथूनच कट करून घेतो. स्निपिंग टूल घेतो आणि स्निपिंग टूल मधून काय करतो, मी याला इथूनच कट मारतो. आपण मस्त उगीच एवढी मोठ्या इमेजची गरज नाही. फक्त AI जनरेटेड इमेज असल्यामुळे इथे खाली AI राहतोय बरं का. तेवढं फक्त तुम्ही समजून घ्या. AI लिहिलेलं असतं तिथे. ठीक आहे. ओके. सो मी याला सेव्ह करतो आणि ह्याला शक्यतो लँडिंग पेजच्या आतच ठेवतो इमेज, म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाइम पण समजेल गोष्टी. त्याला नाव काय देतो, म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन. ओके. हे नाव देतो त्याला. सर्व्हिसेस असं नाव देतो. JPG फॉर्मॅटमध्ये त्यानं डाउनलोड करेल, तो सेव्ह करेल. साईज एकदा चेक करून घ्या. साईज बघून घ्या. फक्त 34 KB ची इमेज असं पाहिजे. JPG स्मॉल मध्येच ठेवतो म्हणजे प्रॉब्लेम. फक्त 34-35 KB ची इमेज आहे. त्यामुळे तुमची इमेज जे आहे ते पेज जे ते प्रॉपरली लोड होतो. ओके. सो मी आता इथून बॅक येतो. इमेज तर आपली बनलेली आहे. ह्याला मी सेव्ह करतो आणि ह्याला मी क्लोज करतो आणि इथं मला ती इमेज टाकली पाहिजे, तर मला ते प्रॉपर हे होईल. ओके. सो मी इथं इमेज जे आहे ते अपलोड करतो. फाईल. ओके. ह्या इमेज जे नाव आहे ते कॉपी करतो आणि जिथं माझं ते HTML चालू होतं ना, तर मी येऊन इमेजचा जो पार्ट आहे तो फक्त इथं टाकतो. हा इमेजचा सोर्स आहे आणि इमेजचं नाव काय आहे, म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन सर्व्हिसेस. मी ऑल टॅग पण आत्ताच देतो. म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन सर्व्हिसेस. ओके. सो मी ऑल टॅग पण त्याला दिला होता आणि याला मी सेव्ह म्हणतो. सेव्ह म्हटल्यानंतर मी माझ्या इथे येतो आणि एकदा रिफ्रेश करतो. सी हे अशा पद्धतीनं दिसेल. इमेज जी आहे ती इमेज इथं आलेली आहे. तो जो टेक्स्ट वरती आपण टाकला होता तो पण इथं दिसतो. वी ब्रिंग युअर म्युझिक लाईफ विथ समथिंग ब्ला 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 and about our services. Now
मला हा अबाउट आवर सर्व्हिसेसचा कॉन्टेंट पण जास्त हवा आहे. ठीक आहे. राईट 3 पॅरास ऑन दिस. त्याच्यावरती 3 पॅराग्राफ लिहा असं मी त्यांना म्हणतोय. आता मला मस्तपैकी 3 पॅराग्राफ मोठे लिहिले, त्यामुळे त्यातले मी 2च उचलेन पहिले. ओके, 2च उचलले. आणि तिथं ते अबाउटचा जो टेक्स्ट होता ना, इथे मस्तपैकी ते पेस्ट करेल. आणि आता इथं जो पी वगैरे जे टॅग वगैरे आहेत ते तुम्हाला प्रॉपर मॅनेज केले पाहिजे. ठीक आहे. मी इथं ते मॅनेज करतो आधी. सी पी इथं ओपन झालेला आहे, पी इथं क्लोज झाला आहे. तर दुसरा पी टॅग जो आहे तो इथे ओपन झाला पाहिजे, त्याच्या खाली क्लोज झाला पाहिजे. आणि जो कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट ह्या पीच्या अंडर टाकला पाहिजे. ओके, सो हा झाला पी. आणि ह्याच्या खाली मला एक बटन पण पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, मी काय करतो आता, आधी हा सेव्ह करतो आणि इथं ChatGPT ला म्हणतो की राईट 1 बटन कोड विथ इनलाईन CSS. एक बटन घेतलं विथ इनलाईन CSS त्याच्याकडनं बनवून घेतलं मी. ओके, आणि ते जे बटन आहे ते बटन मी ह्या पीच्या अंडर खाली इथं टाकून दिलं. ओके, सो आणि क्लिक मीच्या ऐवजी मी इथं काय म्हणतो, रीड मोअर. किंवा तुम्ही इथं काय म्हणू शकता, अबाउट अस. आणि अबाउट अस म्हटल्यानंतर मी काय करतो, फक्त त्याला अबाउट असची जी माझीवाली लिंक आहे पेजची, ती लिंक मी तिथं देणार. जसं की मी अबाउट असचं एक पेज बनवलेलं आहे NMD फिल्म प्रोडक्शनच्या इथे. ही लिंक मी कॉपी करतो आणि सिम्पली ती जी लिंक आहे, आणि मला लिंकसाठी काय दिलं नाही, ऍड लिंक इन दॅट. हां, त्यांना बटन देण्याऐवजी मला त्यांना हे द्यायला पाहिजे, अँकर टेक्स्ट द्यायला पाहिजे होता. बरोबर, त्यांना पण मला बटन म्हणलं, बटनच दिलं. सो इथं अँकर टेक्स्ट घेतला. ओके, आणि व्हिजिट साईट किंवा ह्याला मला अबाउटच म्हणायचं आहे, तर मी अबाउटच म्हणू शकतो. आणि जिथं लिंक आहे ना, तिथं लिंकच्या इथं मला ती अबाउटसची जी लिंक आहे ती म्हणायची. सो इथे लिंक आहे, तर मी लिंकला काय म्हणतो, अबाउटस, आणि मला सेव्ह म्हणतो. आता हे अशा पद्धतीनं आपलं दिसतं. अबाउट सर्व्हिसेस पॅराग्राफ 1, पॅराग्राफ 2, अबाउट अस. क्लिक केल्यानंतर अबाउट असच्या पेजवर. बट इथं प्रॉपरली ते झालेलं नाहीये, कारण की याच्यामध्ये आपण BR नाही टाकलेला. ओके, BR म्हणजे पेज ब्रेक. ओके, सो टाइम टू टाइम तुमचा BR आला पाहिजे, म्हणजे प्रॉपरली पेज ब्रेक नाही, सॉरी, लाईन ब्रेक म्हणजे इथे एक लाईन ब्रेक होईल आणि तुम्हाला असं दिसेल. क्लिअर आहे. हे बॅनर पहिलं पेज. आता हे बाकीचं राहिलेलं ते आपण नेक्स्ट लेक्चरला करूया. सगळ्यांना समजतंय? Yes, sir.